नमस्कार मित्रांनो, एक्सपेक्टेड स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट मी घेऊन आलेलो आहे। तर अपडेट अशी आहे मित्रांनो की लेखा व कोशागार विभागातर्फे कोकण विभागामध्ये मित्रांनो कनिष्ठ लेखापाल या पदाची रिक्त जागा सरळ सेवेने भरण्यात येत आहे। तर त्याची परीक्षा मित्रांनो नेमकी कधी होणार आहे त्यासंबंधीचे हे एक परिपत्रक मित्रांनो त्यांनी प्रसिद्ध केलेले आहे। यामध्ये मित्रांनो त्यांनी परीक्षेचे दिनांक वगैरे काय असणार आहेत ते सांगितलेले आहे। त्याचबरोबर परीक्षेचे स्वरूप काय असणार आहे, पेपर कसा असणार आहे, किती प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत, किती वेळ त्या ठिकाणी तुम्हाला दिला जाणार आहे, तर यासंबंधीची संपूर्ण माहिती मित्रांनो त्यांनी या प्रसिद्ध पत्रकामध्ये दिलेली आहे। तर ती माहिती मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर जर का पहिल्यांदाच आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि त्यापुढील बेल आयकॉन देखील प्रेस करा। अशाच प्रकारची स्पर्धा परीक्षेविषयीची नवनवीन माहिती तसेच लेटेस्ट अपडेट्स आपण आपल्या YouTube चॅनलवर घेऊन येत असतो। ओके, चला तर मग आता आपण आपल्या महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, 21 एप्रिल 2025 रोजीचे हे परिपत्रक आहे। या ठिकाणी तुम्ही विषय बघू शकता, कनिष्ठ लेखापाल भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने उमेदवारांना प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, कालावधी व परीक्षेच्या दिनांक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याबाबतचे हे परिपत्रक आहे। ठीक आहे, तर यामध्ये त्यांनी काय माहिती दिलेली आहे तर बघा मित्रांनो, या ठिकाणी परीक्षेमध्ये तुम्हाला 100 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि 4 विभागामध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत। 4 ग्रुपमध्ये तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारले जाणार आहेत। ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी आणि ग्रुप डी। प्रत्येक ग्रुपमध्ये मित्रांनो तुम्हाला 25 प्रश्न विचारले जाणार आहेत, म्हणजे 25 × 100 प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारले जाणार आहेत आणि प्रत्येक ग्रुपला मित्रांनो या ठिकाणी 30 मिनिटे वेळ दिला जाणार आहे। म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी 2 तासाचा वेळ या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे 100 प्रश्न सोडवण्याकरता। आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला 4 विषयांवरती प्रश्न विचारले जाणार आहेत। कोणते 4 विषय आहेत तर ते बघा, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी। तर या 4 विषयांवरती मित्रांनो तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत आणि प्रत्येक ग्रुपमध्ये कोणत्या विषयावर किती प्रश्न विचारले जाणार आहेत तर ती सुद्धा माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे। तर ते तुम्ही सविस्तरपणे या ठिकाणी बघून घ्या। त्यानंतर मित्रांनो त्यांनी एक खाली सूचना दिलेली आहे। तर त्यामध्ये काय म्हटलं आहे मित्रांनो की बघा, प्रत्येक ग्रुपला या ठिकाणी 30 मिनिटाचा वेळ दिलेला आहे। ठीक आहे, आणि 30 मिनिटाचा वेळ झाल्यानंतरच ऑटोमॅटिक मित्रांनो तुमचे जे दुसऱ्या ग्रुपचे प्रश्न आहेत ते तुमच्या समोर येणार आहेत। म्हणजेच तुम्ही प्रश्न सोडवताना वेळ पूर्ण व्हायच्या आधीच, म्हणजे 30 मिनिटे पूर्ण व्हायच्या आधी दुसऱ्या ग्रुपचे प्रश्न तुम्हाला सोडवता येणार नाही। जोपर्यंत तुमच्या पहिल्या ग्रुपचा वेळ संपत नाही तोपर्यंत तुम्हाला दुसऱ्या ग्रुपचे प्रश्न या ठिकाणी सोडवता येणार नाही, अशी माहिती त्यांनी या ठिकाणी या सूचनेमध्ये त्यांनी दिलेली आहे। ठीक आहे, आणि तुमची परीक्षा कधी होणार आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी त्याबद्दल सुद्धा माहिती दिलेली आहे। बघा काय म्हटलं या ठिकाणी, सहसंचालक लेखा कोशागारद्वारे कोकण विभाग, कोकण या विभागाची कनिष्ठ लेखापाल या पदाची ऑनलाईन परीक्षा ही 5 मे 2025 ते 7 मे 2025 या कालावधीमध्ये विविध शिफ्टमध्ये घेण्यात येणार आहे। तर बघा मित्रांनो, तुमची जी परीक्षा आहे कोणाची, कोकण विभागाची, फक्त या ठिकाणी हा कोकण विभागाचा परिपत्रक आहे। तर कोकण विभागाची जी परीक्षा आहे मित्रांनो ती 5 मे ते 7 मे या कालावधी दरम्यान तुमची ही परीक्षा घेण्यात येणार आहे। आता इतर विभागाच्या परीक्षा कधी घेणार आहेत त्याची माहिती मित्रांनो जशी आपल्याला मिळाली तसा मित्रांनो तुम्हाला आपल्या या YouTube चॅनलवरती कळवण्यात येईल। त्याचबरोबर मित्रांनो या परीक्षेचे तुमचे हॉल तिकीट कधी येईल त्याची सुद्धा माहिती तुम्हाला याच YouTube चॅनलवर मिळेल। त्यामुळे आपल्या चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राइब केलेले नसाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि त्यापुढील बेल आयकॉन देखील प्रेस करून ठेवा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळून जाईल। ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो इतकेच, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।